नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। 21 नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड फिशरीज डे अर्थातच जागतिक मत्स्य दिवस म्हणून पाळण्यात येतो। खरं तर भारताला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्यामुळे शेतीबरोबरच मत्स्य व्यवसाय हे सुद्धा खूप महत्त्वाचं उपजीविकेचं साधन आहे, नाही का? जसे खाण्याचे मासे असतात तसेच शोभेचे सुद्धा मासे असतात आणि आजकाल घराघरामध्ये आपल्याला फिश टँक्स दिसायला लागलेले आहेत। मग हे सगळं करत असताना नेमकी कोणती देखभाल घेतली पाहिजे किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे जागतिक मत्स्य दिनानिमित्ताने आजची आपली ही चर्चा शोभिवंत मासे एक छंद। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे तारापोरवाला मत्स्यालयाचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पुलकेश कदम यांना। सर नमस्कार, सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। खरंच मत्स्य व्यवसाय किंवा सुशोभनासाठी मासे हा एक छंद म्हणून बघत असताना अनेक मुद्दे आहेत आणि त्याच मुद्द्यांचा विचार आपण आजच्या भागात करून घेणार आहोत। तुमच्या मनात सुद्धा काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर आमच्याशी थेट संपर्क साधा। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहे त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते। 21 नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड फिशरीज डे अर्थातच जागतिक मत्स्य दिवस म्हणून पाळण्यात येतो, तर अगदी सुरुवातीला तुम्ही या दिवसाबद्दल काय सांगाल? जागतिक मत्स्य दिन म्हणजे वर्ल्ड फिशरीज डे हा पर्यावरण बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, म्हणजे माशांचे जिथे वास्तव्य आहे जसं समुद्र आहे, नद्या आहेत, धरणं आहेत किंवा तलाव आहेत, तर तिथे जे प्रदूषण होतंय आताच्या स्थितीमध्ये 1/3 जे आहे भाग तो प्रदूषित झालेला आहे आणि 1/3 जो आहे तो ओव्हर एक्सप्लॉयटेशनमुळे त्याच्यामुळे मासे मिळत नाहीयेत। आणि प्रश्न राहिला 1/3चा म्हणजे जो उरलेला आहे तो म्हणजे आपण नीट जोपासना केली पाहिजे। मग ह्याचं कारण काय असतात तर एक तर पोल्युशन म्हणजे प्रदूषण जे आपण फॅक्टरीज म्हणून देतो किंवा न्यूक्लिअर प्रदूषण आहे। दुसरं आहे ओव्हर फिशिंग, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की जिथे मासे मिळतात म्हणून सगळीजणच मासे पकडतात आधुनिक यंत्राने किंवा नौकेने, आणि त्याच्यामुळे ओव्हर फिशिंगमुळे पुढची जी ग्रोथ होणार आहे किंवा पुढची जी पैदास होणार आहे माशांची ती थांबते आणि त्याच्यामुळे आता कॅच डाऊन होत चाललाय। आणि हे जे मासे आहेत हे एक प्रोटीन जे आपल्या पूर्ण वर्ल्ड फूडसाठी म्हणजे सगळ्यांसाठी खाद्य म्हणून हे सगळ्यात उत्तम आहे आणि रोजगार पण ह्याच्यामध्ये खूप उपलब्ध होतो। तर जर योग्य नियंत्रण केलं तर आपण मत्स्य व्यवसाय हा परत चांगला व्यवसाय करू शकतो। तर ह्या बाबतीत म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जगभर। अर्थात जसं तुम्ही म्हणालात तसं की मासे हे खाद्यप्रकार म्हणून जगासाठी प्रसिद्ध आहेत असं आपण म्हणू शकतो आणि आता सुशोभनासाठी सुद्धा माशांचा खूप छान प्रकारे उपयोग करता येतो। तर त्या मुद्द्याकडे यायचंच आहे, पण अगदी सुरुवातीला मासा म्हणजे नेमकं काय आपण सांगू शकतो? मासा हा जलचर प्राणी आहे जो पाण्यामध्ये वास्तव्य करतो आणि पाण्यामध्ये श्वसन करतो। त्याचबरोबर त्याला पोहण्यासाठी पंख आहेत आणि शेपटी आहे ती दिशा बदलण्यासाठी, आणि मध्ये एक पाठीचा कणासारखा एक काटा असतो ज्याच्यामुळे तो आपली शरीर त्याचा तोल सांभाळू शकतो। त्याचबरोबर त्याच्या शरीराच्या वरती एक लेटरल लाईन असते जी तोंडापासून ती शेपटीपर्यंत असते, ती सेन्सिटिव्ह लाईन असते, म्हणजे त्याला वातावरणामधील बदल किंवा आवाज हे लक्षात येतो। असा हा प्राणी त्याला मासा असं म्हणू शकतो आपण। मुळात पाण्यात राहणारा असा प्राणी आणि त्या अनुषंगाने त्याच्या शरीरामध्ये झालेले बदल आणि अर्थात सजीवांमध्ये ती एक आपण म्हणू शकतो गुणधर्म असतो की बदलत्या पर्यावरणाशी कसं सामावून घेता येईल, त्यातलंच हे एक उदाहरण असं आपण म्हणू शकतो। आता जो आपला विषय आहे की सुशोभनासाठी मत्स्यपालन किंवा एक शोभिवंत मासे हा एक छंद म्हणून जेव्हा आपण पाळतो तर अगदी आजकाल घराघरामध्ये आपल्याला फिश टँक्स दिसायला लागलेले आहेत। मग लोकांना किंवा लोक ह्याची आवड
जी निर्माण करतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपल्या देशामध्ये तरी हल्ली हल्ली हा व्यवसाय किंवा हल्ली हल्ली ही हॉबी सुरू झालेली आहे. चीन आणि पाश्चात्य देशामध्ये ह्याची हॉबी खूप चांगली डेव्हलप झालेली आहे, कारण की ह्याच्यामध्ये थोडा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता प्रत्येक जण, आता आपण पावसाळा सुरू झाला की मध्ये नाल्यातून मासे पकडून आणतो, बॉटलमध्ये ठेवतो आणि काही दिवसांनी ते मासे मरतात. पण तिथे मग आपली आवड संपून जाते. पण ही जर आवड आपण व्यवस्थित जर अभ्यासपूर्वक केली तर अतिशय उत्कृष्टपणे एक मत्स्यटाकी आपण घरामध्ये, ऑफिसमध्ये, दवाखान्यामध्ये ठेवू शकतो. ह्याचे मेडिकल फायदे पण खूप आहेत. आणि त्याचप्रमाणे घरामध्ये असं एक ठेवल्यानंतर एक आकर्षक वस्तू, एक जिवंतपणा असा घरामध्ये येतो. म्हणून हॉबी ही डेव्हलप करणे फार चांगली आहे. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामुळे वाढतं. आणि ज्यांना झोपेचा त्रास आहे, झोप कमी येते, त्यांनी जर रात्री जर ही टँक बघितली, व्यवस्थित अर्धा तास नीट माशांची हालचाली निरखून पाहिल्या तर त्याला निश्चितच चांगली झोप येईल. हे मेडिकली प्रूव्ड आहे. त्याच्यामुळे मत्स्यपेटी घरामध्ये ठेवणं चांगली, आणि ती कशी ठेवणं त्याच्याबद्दल माहिती करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की म्हणजे हे बऱ्याच जणांना माहिती नसेल की मेडिकल दृष्ट्या सुद्धा किंवा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा मत्स्यपेटी किंवा फिश टँक ठेवणं खूप फायद्याचं असतं. आणि त्याचं तुम्ही उदाहरण दिलं की झोप येत नसेल तर झोप लागणं किंवा मुलांचं एकाग्रता वाढणं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहेच. आता मत्स्यपेटी असा आपण जेव्हा विचार करतो, कारण का त्यांची व्यवस्थित काळजी घेणं सुद्धा फार गरजेचं आहे, तर ते करत असताना नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे? की मुळात आपण पेटीपासून आता सुरुवात करूया की मत्स्यपेटी कशी असावी? मत्स्यपेटी शक्यतो आयती आकृतीची असावी. म्हणजे समजा 1.5 फूट असेल तर 9 इंच रुंद आणि 12 इंच उंच किंवा 15 इंच उंच असे त्याचे टप्पे असतात. तर 1.5 फूट आहे, 2 फूट आहे, 2 फूट असेल तर 24 इंच, म्हणजे रुंदीला 12 इंच आणि उंचीला 12 इंच ठेवायची किंवा 15 इंच ठेवायची. तर ह्याप्रमाणे त्याचं आयती आकृतीप्रमाणे जर तुम्ही टँक ठेवली तर त्याला एक डायमेन्शन चांगलं मिळतं आणि व्ह्यू चांगला मिळतो. तर ही झाली टँकची एक शेप साधारण तुम्हाला सांगितलं. तसं तर शेप तर अनेक प्रकारचे असतात. कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही टँक ठेवू शकता. समजा आता घरातला कुठला कोपरा आहे जो वापरत नाहीये किंवा जिथून बसल्यानंतर तुम्हाला दिसेल. बेसिक एक्वेरियमचं कसं कॉन्सेप्ट आहे की बसल्यावर, म्हणजे हॉलमध्ये बसल्यावर तुमचं लक्ष तिकडे जायला पाहिजे. तर ते आपल्या पाठीमागे न असता समोर टँक असायला पाहिजे, जिथून माणूस बसल्यानंतर म्हणजे पाहुण्या घरामध्ये आल्याबरोबर त्याची नजर जी आहे ती फिश टँकवरती पडली पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही ती फिश टँक ठेवायची आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की फिश टँक कशी ठेवायची, कुठे ठेवायची, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर फिश टँक जी आहे ही नेहमी डायरेक्ट सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाश डायरेक्ट त्याच्यावरती पडता कामा नये अशा ठिकाणी ठेवावी. आणि तिथे माणसांची हालचाल कमी असेल, म्हणजे घराची सुद्धा हालचाल, घरातल्या व्यक्तींची हालचाल कमी असेल. जसं आपण दरवाजाजवळ ठेवलं तर दरवाजाला येणारे जाणारे लोक खूप असतात, म्हणजे आपणच घरात ये जा बाहेर करतो, त्याच्यामुळे आपल्या हालचालीमुळे मासे डिस्टर्ब होतात. म्हणजे त्यांना पण एक निवांतपणा असा पाहिजे. तर अशा ठिकाणी आपण ही फिश टँक ठेवायची आहे. आणि जनरली ती ग्राउंड लेवलपासून 2.5 फूट मिनिमम उंचीवर ठेवायची आहे. बाकी हॉल जसा मोठा असेल तसं आपण लांब ठेवू शकतो फिश टँक, म्हणजे जरा उंचावर ठेवू शकतो किंवा जसं आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे. फक्त त्याला भक्कम स्टँड पाहिजे, कारण की त्याचं वजन भरपूर असतं. 2 फूटची टाकी असेल तरी सुद्धा त्याचं वजन 54 किलो असतं, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी तेवढं राहतं, 54 लिटर पाणी राहतं. तर त्या अनुषंगाने ते तुम्ही डिसाईड करायला पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल पॉईंट्स जवळ पाहिजे, कारण की आजकाल फिश टँक्समध्ये बरेचसे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स वापरले जातात, ज्यांनी आपल्याला मेंटेनन्स करायचा त्रास होत नाही. म्हणजे एक तर लाईट झाली, मग फिल्टर्स झाले, एरेटर्स झाले, ह्या सगळ्या वस्तू या फिशच्या कॉम्पोनंट, फिश टँकचे कॉम्पोनंट्स आहे. त्याच्यामुळे एक्वेरियम जे आहे हे आयडियल एक्वेरियम राहतं. तुम्हाला एक चित्र मी दाखवतो. नक्कीच. तर फिश टँक अशी पाहिजे की आपल्याला झिरो मेंटेनन्स, म्हणजे फक्त आपल्याला काम आपलं राहणार आहे की आपल्याला फक्त जे बाष्पीभवन जे आपलं पाणी जातं तेच फक्त भरायला लागणार, बाकी भरायची गरज नाही पडली पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये बायोसिस्टम तयार होतं. ते कसं होतं ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की हॉलमध्ये नॉर्मली आपल्या नजरेसमोर ते असावं, या अनुषंगाने फिश टँक ठेवावं. म्हणजे ते आरोग्याच्या दृष्टीने कसे फायदे आहेत हे तुम्ही सांगितलेलेच आहेत. आणि सूर्यप्रकाश सुद्धा त्याच्यावर डायरेक्ट पडू नये हेही तुम्ही सांगितलेलं आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकतो नाही का? हो, आता फिश टँक आपण स्क्रीनवर पाहू शकतो. तर ही कम्प्लीट इकोसिस्टम सारखी होऊन जाते. म्हणजे निसर्गामध्ये कसं असतं, प्लांट्स आहेत, प्लांट्समुळे काय होतं, जसं आपलं जमिनीवरती प्लांट्स हवा शुद्ध करतं, तसं पाण्यामधली जी झाडं आहेत ती पाणी स्वच्छ करतात. म्हणजे मासे विष्ठा करतात, तर ती विष्ठा जी आहे ती जमिनीमध्ये जाते आणि तिथून मग त्या माशांना खत मिळतं. त्याचबरोबर झाडं जी आहेत
आतमध्ये वनस्पती जी आहे ती कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडते, मग ती बरोबर. माशांसाठी लाभदायक आहे आणि एक आकर्षक स्वरूप सुद्धा त्याला प्राप्त प्राप्त होतं. होतं. हं. तर या धर्तीने ही अशी इकोसिस्टम एक तयार होऊन जाते आणि त्याच्यामुळे पाणी जे आहे नेहमी स्वच्छ राहतं. अगदी. फक्त ह्याच्यामुळे दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात की मासे जे आहेत, काही मासे जे झाडं खातात आणि काही मासे जे आहेत ते माती उकरतात. हं, हं. तर ती झाडं आणि ते मासे आपण एकत्र ठेवू शकत नाही. जनरली मासे चिकलेट व्हरायटी काही ठराविक जसे एंजल आहे तीच ठेवू शकतो किंवा आपण टेट्रा व्हरायटी ठेवू शकतो. तर टेट्रा व्हरायटी तुम्हाला मी चित्र दाखवतो. आता हे जनरली एक्वास्केप टँक्स आहेत, म्हणजे कसे टँक्स असायला पाहिजे, उत्कृष्ट टँक्स असे. त्याचे कॉम्पोनंट्स आहेत, झाडं वेगवेगळ्या प्रकारची आहेत, बॉगवूड आहे, मॉस आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी मासे, आता हे मासे जे आहेत, आता हे जे चित्र दिसतंय तर हे मासे झाडं खाणारी किंवा झाडं तोडणारी आहेत आणि सगळी सबस्ट्रॅटम म्हणजे खाली जी रेती आपण टाकलेली आहे ते उकरतात. ते म्हणून प्लॅस्टिकचे डेकोरेशन करून केलेलं आहे. ओहो. तेही जरा आकर्षक दिसतं. आणि कसं आहे, पाण्यामध्ये जर हिरवळ जर असेल, काहीतरी ऑब्जेक्ट असतील तर ती टँक नेहमी चांगली दिसते. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाण्यामधलं एक पूर्ण पर्यावरण छोट्या स्वरूपामध्ये करणं म्हणजे एक फिश टँक तयार करणं असं आपण म्हणू शकतो, नाही का? हो. म्हणजे वनस्पती आहे, प्राणी आहे, म्हणजे अर्थातच मासे आहेत आणि इतर सुद्धा अनेक तुम्ही मुद्दे सांगितलेले आहेत की मासे वनस्पती खातात किंवा माती खातात. अशा वेळेला माती खात नाही, actually माती ते उपसतात. सॉरी हां. अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे हेही सांगितलेलं आहेस. आणखीन बरेच मुद्दे आहेत जेव्हा आपण हा सुशोभनासाठी छंद जेव्हा म्हणतो तेव्हा. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. अविनाश आपल्याशी बोलतात साताऱ्याहून. नमस्कार सर. हा सर, एक क्वेश्चन आहे माझा. हा बोला. हा नमस्ते मॅडम, एक प्रश्न आहे. तर घरगुती मत्स्यपालनामध्ये खाद्य कोणतं द्यावं, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि ते किती मात्रेमध्ये आणि दिवसातून किती वेळा द्यावं? बरोबर. आणि दुसरा एक प्रश्न आहे की ते स्पेसिफिक माशांना कलर येण्यासाठी कोणत्या खाद्याचा प्रकार वापरला जातो? बरं. ओके, धन्यवाद. थँक्यू. आपण त्या मुद्द्याकडे म्हणजे आता टाकी कशी असावी या मुद्द्यापासून आपण सुरुवात केलेली होती आणि तसाच त्यांचा प्रश्न आहे की घरगुती आपण जेव्हा मत्स्यपालन करत असतो तेव्हा खाद्य देणं हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचा प्रकार किंवा त्याचं कसं द्यावं याविषयी त्यांचा प्रश्न होता. हो, खाद्य किती द्यावं हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कसं आहे, खाद्य जे आहे मासे खातात पण त्यांना ते आपण एक लिमिटेड द्यायला पाहिजे. म्हणजे दिवसातून 2दा किंवा 3दा द्यायचं खाद्य, पण ते अगदी मोजकं. म्हणजे 5 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये त्यांनी ते खाद्य खाल्लं पाहिजे. ह्या हिशोबात आपण खाणं दिलं पाहिजे त्यांना. म्हणजे असं नाही की आपण खाणं टाकून ठेवलं आणि ते खात राहतात दिवसभर, तर त्याच्यामुळे पाणी खराब होऊ शकतं. आता खाद्याचे प्रकार 2-3 आहेत. पहिला मुख्य प्रकार म्हणजे नॅचरल फूड, जे त्यांना निसर्गामध्ये जे मिळतात, म्हणजे किडे आहेत. तर ते किडे कोणते कोणते आपण इकडे बघूया. तर हे ब्लडवर्म्स आहेत. आपण स्लाइडवर पाहू शकतोच. येस, ब्लडवर्म्स आहेत एका बाजूला, त्याच्यानंतर ट्युबिफेक्स वर्म्स आणि नंतर हे व्हाईट वर्म्स. हे सगळे निसर्गामध्ये मिळतात. फक्त आता हे असं झालंय की हे प्रदूषित असतात जरा, कारण काय जरा ते सीवेज मधून मिळतात. ते आपल्याला घरी येऊन किंवा जिथे दुकानातमध्ये आपण क्लीन करायचे असतात. क्लीन म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये ठेवलं की आपोआप ते पाणी क्लीन होतात आणि मग ते ट्युबिफेक्स वर्म्स आपण फीडिंग करू शकतो. हे अतिशय उत्कृष्ट खाणं आहे, त्यांनी माशांची हेल्थ खूप चांगली होते. बरं. पण ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक असं आहे की जास्त वेळ आपण स्टोअर करू शकत नाही, म्हणून मग त्याच्यानंतरचं एक खाणं निघालंय. आता हे जे खाणं दिसतं आपल्याला स्लाइडवरती ते पिल्लांचं खाणं आहे. म्हणजे नवीन लहान पिल्लं जी झालेली आहे, जस्ट बॉर्न आहेत किंवा आठवड्याभराची पिल्लं आहेत, तर त्यांचं एक खाद्य हे डॅफनिया आहे आणि आर्टिमिया आहे. ते तलावावरून मिळतं ते. आणि आता हल्ली प्रचलित आहे ते ड्राय फीड्स. तर ड्राय फीडमध्ये 2 प्रकार आहे. एक फ्लेक फीड म्हणजे तरंगणारं असं आहे, तर ते पापडीसारखं असतं, ते पाण्यावरती तरंगतं. तर ह्याच्यामध्ये सगळे कॉम्पोनंट्स म्हणजे ऍड केलेले असतात, प्रोटीन्स, विटॅमिन्स, म्हणजे माशांचा कलर येण्यासाठी, माशांची प्रकृती चांगली राहण्यासाठी हे सगळे कॉम्पोनंट्स ऍड करून त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. आणि तसेच ड्राय फीड आहे ते पेलेट फीड असतं. पेलेट फीड काही मोठे मासे जे असतात, जसे गोल्डफिश आहे, कोई आहे, चिकलेट व्हरायटी आहे, त्यांना मोठे दाणे लागतात, त्यांचं तोंड मोठं आहे, त्यांच्यासाठी हे आपण पेलेट फीड असं टाकतो. तर ह्याप्रमाणे फूडचे प्रकार आहेत: फ्लेक फूड, पेलेट फूड आणि लाईव्ह फूड. तर हे फूड आहे आणि आपण दिवसातून हे 2दा किंवा 3दा टाकायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की समजा आपण आता बाहेर गावी जाणार आहोत 3 दिवस किंवा 4 दिवस, तर त्यावेळेला आपण हे खाणं जे आहे ते एकाच वेळेला न टाकता, बरं, टाकूच नाही, म्हणजे फक्त नॉर्मल जे आपण फूड टाकतो ते टाकायचं. आणि त्याच्यानंतर 7 दिवस माशांमध्ये कॅपॅसिटी असते, जवळपास 7 दिवस कॅपॅसिटी असते माशांची उपाशी राहण्याची. हो.
हो हो आणि बरं. त्याच्याबरोबर एक असं पण आहे की हॉलिडे फूड सुद्धा मिळतं. तर हॉलिडे फूड जर आपण टाकलं तर 3 ते 4 दिवस म्हणजे माशांची संख्या किती असेल त्याच्यावर अवलंबून आहे. पण ते मासे असे तोडून तोडून ते खाद्य खातात. म्हणजे असं आपण कोणाला दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा शेजारच्यांना किंवा कोणाला की बाबा तुम्ही येऊन खाणं टाका, तसं न करता ते टँक तशीच ठेवायची, फक्त एरेशन चालू ठेवायचं आणि 7 दिवसांनी या 4 दिवसांनी या मासे तुमचे तरतरीत असतील की जसं आपण उपवास धरतो त्याप्रमाणे माशांना पण उपवास होतो आणि अतिशय चांगले राहू शकतात ते. हो. प्रॉब्लेम कुठे होतो? ओव्हरफिडिंगमुळे प्रॉब्लेम होतो. आपण जास्त उत्साहाने टाकतो किंवा भाऊ पण टाकतो, आई पण टाकते, प्रत्येक जण टाकतो खाणं. त्याच्यामुळे काय होतं की ते खाणं पाण्यामध्ये राहिल्यामुळे पाणी खराब होऊ शकतं. तर ती एक काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि जास्त करून मासे मरण्याचं कारण हाच आहे की आपण खाणं जास्त टाकतो. जास्त म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ओव्हर प्रोटेक्टिव्ह आपण होत असतो माशांच्या बाबतीत आणि तेच कदाचित आपला हा जो आपली जी सवय असते किंवा आपला आपण म्हणू शकतो की छंद म्हणून आपण जरा जास्तच त्याच्याशी सेन्सिटिव्ह होतो आणि म्हणून सुद्धा कदाचित ते आपल्यालाच किंवा त्या माशांना घातक ठरू शकतं. नाही का? दुसरं काय होतं की आपण बिस्किट टाकतो, कधी कोण चपाती टाकतो, कधी कोण भात टाकतो. आज खाणं नाही, आज खाणं संपलंय तर बाबा आपण हे भात टाकूया. मासे खातातच, आपल्या गावाकडे खातात, नदीमध्ये खातात. अगदी. पण ती जी सिस्टम आहे ती वेगळी आहे. निसर्गाची सिस्टम टोटली वाहतं पाणी वगैरे असतं. ही एक कंट्रोल सिस्टम आहे, छोटी सिस्टम आहे. तर त्याच्यामध्ये असं कोणतंही खाणं टाकू नये. जे आहे तेच टाकायचं. आणि ब्रँड्स भरपूर मिळतात, खूप प्रकारचे आहेत, त्याच्यामुळे हाय मला प्रोटीन फूड वाटतं हे सगळं करण्यासाठी ना व्यवस्थित ज्ञान घेणं फार गरजेचं आहे आणि ती माहिती असली तरच मला वाटतं हा आपण खूप छान प्रकारे हा छंद जोपासू शकतो. नाही का? याच विषयी आणखीन जाणून घ्यायचं आहे पण आपण दूरध्वनीहून संपर्क साधलेला आहे माननीय आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाचे मधुकर गायकवाड यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. हॅलो. हा नमस्कार. जागतिक मत्स्य दिनानिमित्ताने आज आपण चर्चा करतोय की शोभिवंत मासे एक छंद म्हणून जोपासताना नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे. सर आपण काय सांगाल? सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना दरवर्षी जो आम्ही 21 नोव्हेंबरला जागतिक मच्छीमार दिवस साजरा करतो त्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. मुख्यत्वे करून जागतिक मच्छीमार दिवस हा शाश्वत मच्छीमारी ही कायम राहावी आणि जगाच्या अंतापर्यंत मत्स्य व्यवसाय हा टिकून राहावा यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांकडे जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी, मच्छीमारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी, थोडक्यात एक जाणीव जागृती त्यांच्यामध्ये करण्यासाठी हा दिवस आपण संपूर्ण जगामध्ये साजरा करतो. आपला जो बेसिक प्रश्न जो आपण विचारला की ऑर्नामेंटल फिशिंग, शोभिवंत मासे, शोभिवंत माशाचं महत्व हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्याकडे देशातलं सर्वात मोठं मुंबईमध्ये आहे. आपल्यापैकी सर्वांनी ते पाहिलेही असेल. शोभिवंत मासे हा एक रोजगाराचं एक मोठं माध्यम पण होऊ शकतं. एक त्यापासून प्रशिक्षण, एक शिक्षणाचा भाग म्हणून पण त्याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. एक संशोधनाचा भाग म्हणून शोभिवंत मासे पालनाकडे पाहिलं जातं. शोभिवंत मासे पालनासाठी, त्याचं रेअरिंग करण्यासाठी वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम्स आहेत. नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डामार्फत आपण राबवतो. एमपेडा जी केंद्र शासनाची एक्सपोर्ट करणारी अथॉरिटी आहे, त्या अथॉरिटी मार्फत सुद्धा शोभिवंत मासे पालनासाठी, त्याची बीज निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनांचा लाभ उद्योजक घेऊ शकतात, मत्स्यप्रेमी पण घेऊ शकतात. बरं सर, खूप खूप धन्यवाद आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. हॅलो. 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 हा नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे मॅडम की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की हा शोभिवंत माशांचा एक छंद म्हणून बरेच लोक काचेच्या याच्यामध्ये सुंदर असे मासे ठेवतात आणि खरोखरच सुंदर मासे दिसतातच. परंतु मला सुद्धा हा छंद जपण्याची इच्छा आहे. परंतु माझी इच्छा असे की बंद काचांमध्येच का, समजा मी एखादा आर्टिफिशियल तळं तयार केलं, शेजारी झाडांचं हे केलं आणि त्यामध्ये असे हे शोभिवंत मासे जर मी टाकले
तर आणि थोडी लाइटिंग केली तर निश्चितप्रमाणे ते चांगले आकर्षक दिसू शकतील. तर अशा वेळी आपण काय मला मार्गदर्शन कराल आणि त्या करताना खाद्य म्हणा का इतर जे काही गोष्टी पाणी, खाद्य आणि ऑक्सिजन याची व्यवस्था कशी करू शकतो आपण, यावर कृपया मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान वेगळा प्रश्न त्यांनी विचारला आहे की मत्स्य टाकींपेक्षा सुद्धा आपण समजा कृत्रिम तलाव करून त्या अनुषंगाने जर मत्स्यपालन केलं शोभिवंत माशांचं तर त्यासाठी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? आता हे शोभिवंत मासे जे आहेत ना ते समोरून चांगले दिसतात. माझा तुम्हाला हे माशांचे चित्र तुम्हाला दाखवतोय मी समोर. आता एंजल मासा आहे. तर आपण जर तलाव जर सोडलं, गार्डन पॉन्ड म्हणतो आपण, सर म्हणत होते ते गार्डन पॉन्डचा इश्यू येतो. तर त्याच्यामध्ये हे मासे चांगले दिसणार नाही. तर ह्याच्यामध्ये फक्त एक गोल्डफिश ही व्हरायटी आहे जी चांगली दिसू शकते. म्हणजे ती जरा लाल भडक असते, त्याचा आकार पण जरा मोठा असतो, तर ते आपण ते ठेवू शकतो. बेसिकली ग्लास टँकमध्ये मासे ठेवायचं कारण असं आहे की सगळ्या बाजूनी त्याला दिसतो तो मासा. आपण गार्डन पॉन्डमध्ये फक्त लांबून म्हणजे तो असा उझरता दिसतो मासा, असा आपण व्यवस्थित निरीक्षण करू शकत नाही. त्याच्यामुळे गार्डन पॉन्ड्समध्ये कोई मासा किंवा गोल्डफिश मासा हे आपण करू शकतो आणि त्याचं स्पेशल फूड येतं. तर ते आपण ते टाकायचं असतं आणि थोडं पंप इन पंप आउट करायला पाहिजे, म्हणजे पाणी व्यवस्थित ते राहील. म्हणजे कसं असतं की बाहेर उन्हामध्ये असतं ते, त्याच्यामुळे अलगी लवकर पकडते, पाणी लवकर हिरवं होतं त्याच्यामध्ये. त्यासाठी मग तुम्ही ते पाणी जे आहे पंप करायचं आणि बगीच्यासाठी वापरायचं आणि नवीन पाणी तुम्ही ऍड करत राहा. पण ते लवकर लवकर हिरवं होत राहतं. त्यासाठी मग फिल्टर्सचा वगैरे खर्च खूप जास्त असतो, कारण की त्याला UV वगैरे लागणार तरच पाणी क्रिस्टल क्लिअर राहणार. आणि काचेच्या पेटीमध्ये कसं कंट्रोल कंडिशन्समध्ये असतं. तर रूममध्ये म्हणजे खोलीमध्ये किंवा घरामध्ये आपण जेव्हा टँक ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश किंवा लाईट हे आपण कंट्रोल ठेवतो. प्रत्येक गोष्ट टेम्परेचरपासून आपण ती कंट्रोल करू शकतो, जी आपण बाहेरच्या पॉन्डमध्ये करू शकत नाही. मग तो एक ड्रॉबॅक आहे. म्हणजे जो आपला जो छंद आहे, जो आयडिया आहे, एम आहे की मासे आपण पाळतो, आपल्याला ते मासे दिसले पाहिजेत, तर ते त्याच्यामध्ये सफल होत नाही. ते फक्त एक ठीक आहे मासे पाळलेत मी, आहेत, दिसत आहेत आणि गोल्डफिश वगैरे कोई आहे. पण जर तुम्हाला ते एकदम क्लिअर पाणी पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे, त्यासाठी मग बरेच फिल्ट्रेशन युनिट्स वगैरे लावायला लागतात. बरोबर. आता तुम्ही पाण्याचा मुद्दा घेतलेला आहेच की म्हणजे समजा जर आपण गार्डन पॉन्ड्स जसं म्हणतो किंवा कृत्रिम तलाव जर केले तर पाण्याचं खूप, कारण का ते अलगे पकडतात, सूर्यप्रकाशामुळे हिरवं होतं आणि त्यामुळे ते स्वच्छ करण्याला वारंवार स्वच्छ करावं लागतं किंवा अडथळे येऊ शकतात. घरी जेव्हा आपण माशाची टाकी ठेवतो किंवा फिश टँक ठेवतो तर अशा वेळेला सुद्धा पाणी बदलणं किंवा पाण्याचा योग्य तो एक आपण म्हणू शकतो वापर करणं फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मासे हा जलचर प्राणी आहे हे तुम्ही सांगितलेलंच आहे. तर अशा वेळी नेमकं पाण्याची कशी काळजी घेतली पाहिजे? हो, आता पहिलं बेसिक तुम्हाला मी सांगितलं की फूड. तर फूड नंतर हे महत्त्वाचं येतं पाणी. तर पाण्याचं कसं आहे, आता हे जर आपण सिस्टम केली की त्याच्यामध्ये फिल्टर्स वगैरे लावले तर पाणी तुम्हाला बदलायची गरज नाही. आयडियल फिश टँक अशी आहे की ज्याच्यामुळे तुम्ही जास्त पाणी बदलायची गरज नाही. फक्त एक ठराविक जे इव्हॅपोरेशनने किंवा बाष्पीभवनाने जे पाणी जातं तर ते तुम्हाला फक्त टॉपिंग अप करायचं असतं. बाकी जे पाणी आहे ते त्या सिस्टममध्येच आपोआप ते बायोसिस्टम तयार होतं आणि त्याच्यामध्ये रेती असल्यावर ते आतमध्ये त्याच्यामध्ये जीवाणू तयार होतात. जे मासे जे विष्ठा तयार टाकतात तर ती विष्ठा जी आहे ती खत म्हणून तयार होते आणि ती प्लांट्सना मिळते, झाडांना मिळते, वनस्पतीला मिळते. त्याच्यामध्ये फिल्टर्स पण आपण लावतो. त्याच्यामध्ये एक्सटर्नल फिल्टर असतात, इंटरनल फिल्टर्स असतात, स्पंज फिल्टर्स असतात. त्यांनी ते पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर ठेवतात. म्हणजे पाणी आपण जास्त बदलू नये. त्याचं कारण असं आहे की कम्प्लीट ते तापमान बदलतं. पाण्याची जी काय म्हणतात pH व्हॅल्यू आहे किंवा दुसरे काही आहे ते सगळे घटक प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं आपलं क्लोरीनचं पाणी आहे किंवा बोरिंगचं पाणी आहे किंवा आपण ओव्हरहेड टँकवरून पाणी घेतलं तर ते पाणी जे आणि आपलं जे टाकीमध्ये जे पाणी त्याचं तापमान सेम असायला पाहिजे. तर ते तापमान सेम असण्यासाठी आपण संध्याकाळच्या वेळीच पाणी बदलायला पाहिजे. कारण की दिवसभर जे आपण दुपारी बदलतं पाणी गरम असतं तेव्हा मग ते आपल्या माशांना प्रॉब्लेम होऊ शकतं. आणि कधी पण पाणी बदलताना नेहमी 25% वरती पाणी बदलू नये. फिश टँक मधलं पाणी 25% वरती बदलू नये. बरं. आणि त्याचबरोबर जर फिश टँक जी असते त्याच्यामध्ये खाणं जे आहे ना, खाणं म्हणा किंवा विष्ठा म्हणा, ती खालच्या बॉटमला सेटल होते. तर ती सायफन आउट पद्धतीने काढायचं असतं. सायफन म्हणजे काय असतं, पाईप टाकायचं आतमध्ये आणि एक पाईप बाहेर घ्यायचा असतो. तर एका विशिष्ट पद्धतीने तो पंप इन पंप आउट करायचा असतो. म्हणजे फक्त खालचा कचरा जो आहे तो बाहेर जातो, निघू शकतो. हे आपण आठवड्यातून एकदा करायला पाहिजे, म्हणजे पाणी एकदम काचेसारखं क्लिअर राहणार. आणि दुसरं पाणी जेव्हा आपण नवीन टाकतो ते पाणी बघायला पाहिजे क्लोरीन युक्त आहे का. जर क्लोरीन असेल त्याच्यामध्ये तर त्याला अँटी क्लोरीन रिमूव्हर असतं, म्हणजे क्लोरीन रिमूव्हर असं हायपोक्लोराईड म्हणतात त्याला. तर ते आपण टाकायचं असतं आणि मग ते पाणी टाकायचं असतं, कारण क्लोरीनमुळे मासे मरू शकतात. त्याचबरोबर पाणी आपण कुठून घेतोय हे फार महत्वाचं आहे. समजा बोरिंगचं पाणी आणि त्याच्यामध्ये जास्त क्षार असतील तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून कधी पण पाणी जे आहे हे कमी प्रमाणात चेंज करावं आणि
ते टेम्परेचर म्हणजे तापमान दोघांचं सेम असेल ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. याच विषयी आणखीन बोलूया, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अंकुश आपल्याशी बोलतायत डहाणूहून. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार. हा बोला. सर मला पुलके सरांना एक प्रश्न विचारतो मॅडम. हा बोला. हा विचारा ना. एका मासे मरून जातात, आपण पॉन्ड मध्ये बघतो किंवा फिश टँक मध्ये बघतो, एका रात्रीत सर्व मासे मरून जातात. त्याचं कारण काय असू शकते, म्हणजे का ते मरतात? बरं बरं, धन्यवाद. मला वाटतं तुम्ही ड्रॉबॅक्स सांगताच आहात की आपल्याच सवयीमुळे कसा घात होऊ शकतो हे तुम्ही सांगतच आहात. आणि त्याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न आहे की समजा फिश टँक मधले मासे मरतात, असं आपण बऱ्याच वेळा पाहतो, तर ते मरण्याची कारणं कोणती आहेत? मरण्याची कारण एक तर ओव्हरफीडिंग झालं, दुसरं एरिएशन झालं. म्हणजे हव्याचे जे बुडबुडे येतात ते मशीन आपण लावतो, एरिएशन लावतो, तर ते आपण कधी चुकून बंद केलं किंवा बंद झालं किंवा लाईट गेली आणि जर आपण तसंच 12 तास राहिलं तर ते मासे निश्चितच मरणार. जे हेल्दी आहेत ते फार तर टिकाव धरतील, पण बाकीचे जे वीक आहे ते लगेच मरायला सुरुवात होतील. दुसरं ओव्हर क्राउडिंगमुळे मासे मरू शकतात. म्हणजे दाटीने जर मासे आपण ठेवले असतील तर ते मरू शकतात, किंवा कुठला एखादा आपण नवीन मासा जो इंट्रोड्यूस केला आणि त्या माशाला जर रोग असेल किंवा तो अग्रेसिव्ह मासा असेल तर दुसऱ्या माशांना तो मारू शकतो. तर ह्या कारणास्तव, आणि जास्त करून रात्री का होतं हे, तर रात्रीचं जर बाहेर असेल तर टेम्परेचर कधी कधी सडन ड्रॉप होतो, कधी पाऊस पडला, कधी थंडी पडली, तर ते माशांना घातक असतं ते आणि ते मासे मरू शकतात. म्हणून आपल्याला एकदम मास मॉर्टॅलिटी पण कधी कधी दिसून येते. तुम्ही पाण्याचा मुद्दा घेतला होताच की पाणी जे आहे ते संध्याकाळच्या वेळेला साधारण चेंज करायचं आठवड्यातनं एकदा, जेणेकरून जी काही माशांची विष्ठा असते किंवा खाण्याचे पदार्थ असतात ते सुद्धा एका विशिष्ट पद्धतीनं काढायचे असतात. पाणी टाकीमध्ये पाणी भरल्यानंतर त्यामध्ये मासे सोडायची सुद्धा एक मला वाटतं टेक्निक असू शकते, तर त्याविषयी आपण काय सांगाल सर? हो, आता समजा फिश टँक आपली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मासे सोडायचे आहेत, तर जेव्हा आपण बाजारातून मासे घेऊन येतो, तुम्हाला मी एक क्लिप दाखवतो, तर ती सोडायची पण पद्धत असते. तर ती कशी सोडावी, की आपण पॅकेट जेव्हा बाहेरून आणतो तेव्हा त्याचं टेम्परेचर जरा वाढलेलं असतं आणि ते टेम्परेचर आपल्या फिश टँक बरोबर सेम करायला पाहिजे. तर ते कसं करायचं, तर ती पिशवी जी आहे, माशांची जी पिशवी आहे, ती पिशवी आपण फिश टँक वरतीच ठेवायची. त्यांनी काय होणार, म्हणजे माशांची वरतीच आपण ही पिशवी साईड ठेवायचं एक 10-15 मिनिटं, मग दोघांचं टेम्परेचर सेम होणार. म्हणजे पिशवीतलं टेम्परेचर आणि टाकीतलं टेम्परेचर सेम होणार. त्याच्यानंतर ती पिशवी उघडायची आणि मग त्या टाकीतलं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं, त्या पिशवीत टाकायचं. असं करून ते टेम्परेचर आणि त्यांना सवय, म्हणजे त्या अॅक्लिमेटाइज म्हणतो आपण त्याला, ते केल्यानंतर मग मासे सोडायचे असतात. साधारण ह्या क्रियेला पाहू शकतो नाही का? नाही, ती मॅडम क्लिप नाहीये, पण हेच फक्त एवढं आहे की आपण ही पिशवीमध्ये ते कसे घ्यायचे ते, आणि त्याप्रमाणे पाणी, टाकीतलं पाणी आणि पिशवीतलं पाणी ह्याचं साधारण तापमान सेम झाल्यानंतर मग हळूहळू ते मासे सोडायचे असतात. साधारण 20 मिनिटं लागतात ह्या क्रियेला. हो, बरोबर. आणखीन जाणून घ्यायचंय, पण आपण दूरध्वनीहून संपर्क साधलेला आहे सहायुक्त मत्स्य व्यवसाय विभागाचे राजेंद्र जाधव यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. जागतिक मत्स्य दिनानिमित्ताने आज आम्ही चर्चा करतोय शोभिवंत मासे एक छंद म्हणून आपण जेव्हा जोपासतो तेव्हा कोणती काळजी घ्यायची असते, या मुद्द्यांविषयी आम्ही जाणून घेत होतो. सर आपण काय सांगाल? शोभिवंत मासे अख्ख्या जगामध्ये सुधारणा झाल्यामुळे, आधुनिकरण झाल्यामुळे शोभिवंत मासे हा प्रत्येक घरामध्ये आलेला आहे आणि तो विरंगुळा म्हणून आपण बघतो, पण त्याच्या मागे एक सायंटिफिक रिझन पण असतं की आपलं हृदयविकार वगैरे पण त्याच्याने ठीक होतं. म्हणून शोभिवंत मासे घरात ठेवणे खूप लाभदायक ठरतं. आणि शोभिवंत मासे ठेवण्यासाठी त्यामागे कितीतरी प्रक्रिया करावी लागते. टँक बनवणं, टँक नंतर त्याचे कुठच्या प्रकारचे डेकोरेशन करणं आणि कुठच्या प्रकारचे कुठच्या जातीचे मासे ठेवणे, ही एक मोठी संकल्पना आहे आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतोय. जी मॅडम. जसं सर तुम्ही म्हणालात तसं की म्हणजे नेमकी काळजी कशी घेतली पाहिजे, त्या अनुषंगाने पुलकेश कदम आम्हाला मार्गदर्शन करत आहेत, पण याविषयी आपण काय सांगाल आणखीन, किंवा आपला अनुभव? हो, काळजी तर घ्यावीच लागते, कारण मासे समोर दिसतात आपल्याला. माशांचं पाणी कलर चेंज झाला, त्यांना मिळणारं रोजचं खाणं जास्त पण नाही आणि कमी पण नाही, त्यामुळे रोजचं खाणं त्यांना टाइम टू टाइम देणं आणि ऑक्सिजनची मात्रा बघणे. और पाणी क्लिअर असेल तरच, नाही तर पाण्यात काय बदल झाला तर लगेच आपल्याला ते स्वच्छ करणे, ही म्हणजे एक साधारण काळजी तरी घ्यावी लागते.
येस मॅडम. सर खूप खूप धन्यवाद, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. माझ्यातर्फे मॅडम, माझ्यातर्फे आणि माझ्या मत्स्य विभागामध्ये सर्व मच्छीमारांना जागतिक दिनानिमित्त शुभेच्छा. धन्यवाद सर. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मनोज टिकेकर आपल्याशी बोलतायत हॅलो, डोंबिवलीहून. मी डोंबिवलीवरून मनोज टिकेकर बोलतोय. पहिले कदम सरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना प्रश्न विचारायचा की माझ्या घरात 6 फुटी फिश टँक आहे. हॅलो, हा बरं बोला. माझ्या घरात 6 फुटी फिश टँक आहे, तर त्यासाठी टाकीसाठी कोणती लाईट जास्त योग्य दिसेल आणि माशांना त्रास होणार नाही? बरं, धन्यवाद. आणखीन एक मुद्दा प्रकाशीकरणाचा, जसं तुम्ही म्हणाल तसं की डायरेक्ट सूर्यप्रकाश त्यावर पडता कामा नये, त्यामुळे कृत्रिम प्रकाश द्यावा लागतो फिश टँकमध्ये. आणि त्यांच्या घरातली जी टाकी आहे ती 6 फुटी टाकी आहे, मग त्या अनुषंगाने कोणती लाईट्स वापरले पाहिजेत? साधारण 1 चौरस फुटाला 50 वॉट अशी लाईट लागते. मग तुम्ही CFL लावा, LED लावा किंवा आपला साधा बल्ब लावा किंवा ट्यूबलाईट लावा. आता ही 6 फूट टाकी आहे, 6 फूट मध्ये 300 वॉट झाली. तर 300 वॉट मध्ये 40 वॉटचे आपण एक जर ट्यूबलाईट पकडली तर साधारण 8 ट्यूबलाईट्स आपल्याला लागणार. 8 3 24 म्हणजे त्या हिशोबात. तर ह्या धर्तीवरती तुम्ही करा. तुमची जर रुंदी जास्त असेल तर तुम्हाला अर्थातच ट्यूबलाईट जास्त लागणार. म्हणजे एक असं गणित धरून चला की 1 स्क्वेअर फुटला 50 वॉट ही लाईट लागणार. तुम्ही त्या हिशोबात कॅल्क्युलेट करून ते लावायचं. बरं, लाईट लावायची पद्धत पण अशी असते आणि त्याची वेळा पण असतात. म्हणजे दिवसाला 8 तास तुम्ही कमीत कमी लाईट लावायला पाहिजे. त्याचं असं आहे की माशांना पण ते फोटो सेन्सिटिव्ह असतात, त्यांना पण लाईट्स लागतात तरच ते चांगले राहू शकतात. आणि लाईट जी आहे ही दिवसाच लावावी, शक्यतो 10 वाजेपर्यंत वगैरे रात्री. बस त्याच्यानंतर लाईट बंद करावी. त्याचं कारण असं आहे की मासे पण झोपतात, त्यांना सुद्धा विश्रांतीसाठी वेळ पाहिजे. म्हणून आपण ती लाईट जी आहे ती एक अमुक वाजेपर्यंत, समजा 10 वाजेपर्यंत किंवा आपण जे मॅनेज करू त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर एक अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की लाईट जी आहे ती पहिली खोलीची बंद करायची, मग टँकची बंद करायची. आणि चालू करताना परत आपली खोलीची टँक लाईट चालू करायची आणि मग टँकची लाईट चालू करायची. म्हणजे पहिली आपण जाऊन फिश टँकची लाईट चालू न करता हॉलची करायला पाहिजे, म्हणजे मासे डचकणार नाही. बरं. तर हे एक महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये. आणि फीडिंगच्या वेळी लाईट चालू असणे फार आवश्यक आहे. म्हणजे माशांना जेव्हा आपण खाद्य टाकतो तेव्हा लाईट चालू ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे माशांना ते खाद्य दिसतं आणि मग ते सगळं खाणं खाऊ शकतात. बरोबर. लाईट्स हे झाडांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत, त्याचबरोबर माशांसाठी सुद्धा आहे. आणखीन बरंच जाणून घ्यायचंय, पण आता प्रेक्षकांची उत्सुकता आपल्या वाढीला लागलेली आहे, त्यामुळे आणखी एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कौस्तुभ कुलकर्णी आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. हा, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हेल्दी मासे आणि आजारी मासे ह्यांच्यातला फरक कसा ओळखायचा? म्हणजे माशांकडे बघून आपल्याला हे ओळखता येतं का? बरं. धन्यवाद. खूप छान आणि वेगळा मुद्दा त्यांनी विचारलेला आहे की हेल्दी किंवा आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ मासे आणि आजारी मासे असं काही वेगळा फरक असतो का, किंवा आपल्याला तो कसा ओळखता येऊ शकतो? येस, आता मी स्लाइड दाखवतो तुम्हाला. तर या स्लाइड मध्ये आपल्याला हे जे मासे दिसत आहेत आता, ते मासे अगदी ब्राईट कलर्स, ज्यांची प्रकृती चांगली असते त्यांचे कलर्स एकदम ब्राईट असतात, त्यांचे डोळे चकाकतात. बरं. आणि त्यांचे जे फिन्स आहेत, जे पर आहेत, ते अतिशय म्हणजे इरेक्ट असतात. म्हणजे एकदम स्ट्रॉंग कसे मासा फिरतो त्याप्रमाणे. जसं सदृढ मासा एकदम व्यवस्थित फिरतो, त्याची स्विमिंग मुवमेंट खूप चांगली असते. आणि तोच जर आजारी मासा असेल, आता हे पण एक हेल्दी माशांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे त्याचं फिनेज जे आहे ते अतिशय फुललेलं असतं, मासा एकदम टवटवीत दिसतो. आणि तेच जर आजारी मासा असेल तर तो ह्या पद्धतीने दिसतो. एक तर त्याची शेपटी कुरतडलेली असते, त्याला फिन रॉट झालेला असतो, किंवा त्याला फंगस आलेला असतो, किंवा त्याच्यावरती काही पॅरेसाइट्स असतात आणि त्याचे काहीतरी क्रुकेट बॉडी होते, किंवा गॅस्पिंग करतात, म्हणजे बाहेर वरती येतात ते आणि श्वास घ्यायला बघतात ते. तर हे जर असेल त्याचा अर्थ समजायचा की मासे आजारी आहेत. आणि हे जे मासे आजारी असे आपल्याला दिसून आले की लगेच ते दुसऱ्या टाकीमध्ये काढायचे, तेच पाणी घ्यायचं थोडंसं आणि मग त्या दुसऱ्या भांड्यामध्ये, नाहीतर ते इन्फेक्शन वाढू शकतं. म्हणून वेगळ्या टाकीमध्ये घ्यायचं, एक माइल्ड एरेशन ठेवायचं, म्हणजे हवेचे बुडबुडे सोडायचे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मग औषध टाकायचं. प्रत्येक रोगाला औषध वेगळं वेगळं आहे. आणि ह्याचं मेजर प्रिकॉशन्स असे आहेत की आपण त्याच्यामध्ये जर हीटर लावला आणि हीटर लावून आपण 28 डिग्री टेम्परेचरवरती आपण जर सेट केला, तो थर्मोस्टॅट हीटर असतो. म्हणजे 28च्या पुढे गेलं की आपोआप तो कट ऑफ होतो आणि 28च्या खाली गेलं की आपोआप तो चालू होतो. तो लावल्याने बरीचशी रोगराई जी आहे माशांची कमी होते. बेसिकली
चांगलं खाद्य न देणं किंवा कमी खाद्य देणं किंवा निकृष्ट दर्जाचं खाणं देणं किंवा पाणी खराब होणं, त्याच्यामुळे ही रोगराई वाढते. किंवा एक बाहेरचा इन्फेक्टेड मासा जर आपण सोडला तर हे रोगराई वाढते. म्हणून ह्या जर आपण काळजी घेतली तर माशांची आपण योग्य निगा राखू शकतो. आणि आजारी मासे वेगळे करणं फार महत्वाचं आहे. तर तुम्हाला दाखवलं की मासे आजारी कशी दिसतात आणि त्या अनुषंगाने म्हणजे कुठल्या प्रकारचे त्यांना रोग होऊ शकतात हेही तुम्ही सांगितलेलं आहे. आणि मग ते योग्य प्रकारे निदान करून आपण त्यांना जर वेळीच औषधोपचार केले तर मला वाटतं व्यवस्थित काळजी होऊ शकते, नाही का? आणखीन जाणून घ्यायचंय पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सोनल पै आपल्याशी बोलतायत दादरहून. नमस्कार मॅडम. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा, मी सोनल पै बोलते दादरवरून. मला असा प्रश्न विचारायचा होता की जे आपण फिश टँक मध्ये जी झाडं लावतो ती कुठल्या प्रकारची लावावीत, कारण जेव्हा मी झाडं लावते किंवा आणि त्याच्याबद्दल काय काळजी घ्यावीत, आणि जर आपण लावली तर त्यामध्ये कुठले मासे ठेवावेत. बरं बरं, धन्यवाद. मगाशी तुम्ही एक उदाहरणादाखल सांगितलं होतं की झाडं खाणारी सुद्धा मासे असतात आणि मग त्याचा प्रॉपर अभ्यास करून मग ती मासे आणि झाडांची निवड करणं योग्य असतं. आणि त्याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता, काय सांगाल सर? पहिले आपण मासे घेऊया जे मासे त्या झाडांबरोबर राहू शकतात. तर ते म्हणजे एंजल व्हरायटी आता स्क्रीनवरती आपण बघतो एंजल व्हरायटी आहे. त्याच्यानंतर गोल्डफिश अजिबात ठेवू नये. गोल्डफिश जे आहेत ते झाडं खातात, बरं, तर ते ठेवू नये. ही टेट्रा व्हरायटी ही आयडियल आहे. टेट्रा व्हरायटी झाडांमध्ये असेल, वनस्पतीमध्ये असेल तर त्यांचे कलर पण निखरून येतात म्हणजे माशांचे, आणि झाडं पण चांगली राहतात. तर टेट्रा खूप प्रकारचे असतात, त्याचे खूप व्हायब्रंट कलर्स पण आहेत, तर ते आपण ठेवू शकतो. बार्ब व्हरायटी ठेवू शकतो, त्याच्यामध्ये टायगर बार्ब आहे, ग्रीन बार्ब आहे, हे व्हरायटी आपण ठेवू शकतो. आता प्लांट्स लावताना काय काळजी घ्यायची, तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला रेती लागते किंवा माती लागते. ही चिकलेट व्हरायटी जी आता स्क्रीनवर दिसते ती कधी ठेवू नये, तर ती माती उकरते, त्याच्यामुळे ती ठेवू नये. हे लाईव्ह वेअरच चालतात, फायटर्स चालतात, अरवाना नाही, ठीक आहे. आणि हे पण नाही चालत. पण तुम्हाला एक मी मुद्दा तुम्हाला सांगत होतो, हा लाईट्सचा, मातीचा. म्हणजे वनस्पती कुठल्या प्रकारच्या असतात आणि त्यासाठी माती किंवा रेतीची आवश्यकता असते आपण म्हणू शकतो, तर त्यावेळी कुठली काळजी घ्यायची? एक जाड 3 ते 4 इंचाचा आपण थर करायला पाहिजे रेतीचा, आणि ती तांदळा एवढी वाळू असायला पाहिजे. ती त्याच्यापेक्षा मोठी पण नाही आणि लहान पण नाही. आणि त्या वाळूमध्ये आपण ती झाडं लावायची आहेत. मोठी झाडं आहे ती मागच्या बाजूला लावायची आणि लहान झाडं आहे ती पुढच्या बाजूला लावायची, टाकीच्या पुढच्या बाजूला लावायची. आणि सुरुवातीला जलद वाढणारी झाडं लावायची, जे करून ती रूटिंग पण फास्ट होतं आणि आपल्याला स्वस्तही मिळतात ते आणि वाढतातही चांगले. ते आपले लोकल जे कबोंबा व्हरायटी, अक्वारोज आहे, लुडविगिया आहे, ती व्हरायटी आपण लावू शकतो. आणि मग हळूहळू आपण ते इम्पोर्टेड व्हरायटीज आपण लावू शकतो. ह्याच्यामध्ये 8 ते 10 तास लाईट असणं आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर आपण लाईट्स लावले तर त्याची ग्रोथ चांगली होऊ शकते. फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रियांका सावंत आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, बाजारातून आणलेले मासे, नवीन माशांना त्यांची काळजी कशी घ्यावी, त्यांची निगा कशी राखावी? बरं बरं, धन्यवाद. नवीन मासे आणल्यानंतर त्यांची काळजी नेमकी कशी घ्यायची? आता ह्याच्यामध्ये असं आहे की मासे आपण नवीन जेव्हा आणतो तेव्हा आपल्याकडे कुठले मासे आहेत तर त्याच आकाराचे किंवा त्याच जातीचे जवळपास असे मासे आपण आणायला पाहिजे. नाहीतर मग ते मासे मारामारी करतील किंवा जे आधीचे मासे आहेत ते जरा दादा झालेले असतात, नवीन माशांना ते अटॅक करतात. म्हणून आधी त्यांना फिडिंग करायचं थोडंसं आणि मग ह्या माशांना आपण मी सांगितल्याप्रमाणे पिशवी थोड्या वेळ ठेवून मग ते सोडायचे असतात. पण त्याचबरोबर जेव्हा आपण मासे विकत घेतो त्या ब्रीडरकडून किंवा त्या सप्लायरकडे तो मासा कसा आहे हे आपण नीट निरखून पाहायला पाहिजे. डिझीज फिश किंवा आजारी मासा किंवा डॅमेज मासा बिलकुल घेता कामा नये. आणि जो मासा जस्ट ट्रान्सपोर्ट होऊन आलेला असतो बाहेरून तोही घेऊ नये, 1 दिवसानंतर घ्यावा. म्हणजे कसं तो तिकडे सेटल झालेला असतो, नंतर मग आपण जास्त स्ट्रेस त्याला द्यायचा नाही आणि मग तो मासा आपण ठेवायचा. म्हणजे आपले मासे जर लहान असेल, माशांची साईज जर लहान असेल तर मोठे मासे घेण्यात काय पॉईंट नाही, आणि जर मोठे मासे असतील तर लहान मासे घेण्यात काय पॉईंट नाही. म्हणजे ते कोरिलेशन आपण लक्षपूर्वक जपलं पाहिजे. अगदी सर, आता तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की समजा जर नवीन मासे आणले तर अगोदरचे मासे दादा असतात वगैरे असं तुम्ही सांगितलं. मग असे काही माशांचे विशेष गुणधर्म दिसून येतात का हो? माशांचे गुणधर्म, प्रत्येक जातीच्या माशांचे गुणधर्म वेगळे वेगळे आहेत आणि अतिशय म्हणजे
कौतुक करण्यासारखं किंवा ज्याला आवड आहे त्याला कळतं ते की आता हे एंजल मासा आहे. हे एंजल मासा असा तर एरवी तर शांत मासा, अगदी रॉयल मासा जो आता मी स्क्रीनवर दाखवला तो पाण्यामध्ये जो पोहतो तेव्हा आपल्याला वाटत पण नाही की पाणी हलतंय असं, एकदम रॉयल त्याची मुवमेंट असते. पण ती कुठपर्यंत, जोपर्यंत त्यांची पेअरिंग होत नाही तोपर्यंत. एकदा त्यांची पेअरिंग झाली, मग त्यांनी एकदा त्यांचा जोडीदार निवडला की मग ते अग्रेसिव्ह होतात आणि मग त्यांचा स्वतःचा एक कोपरा ते निवडतात आणि त्या कोपऱ्यामध्ये दुसऱ्या माशांना येऊ देत नाही. तोपर्यंत ते मासे अतिशय चांगले असतात. त्याच्यानंतर गोल्डफिश हा जो मासा आहे हा क्लमझी फिश आहे. म्हणजे असा जाड हत्ती कसा चालतो किंवा माणूस कसा चालतो असं डुलत त्याच्यामुळे तो आकर्षक दिसतो. पण तो घाण पण जास्त करतो. तो घाण कारण काय खातो खूप तो, आणि घाण जास्त केल्यामुळे पाणी लवकर खराब होतं. तर त्याच्यामुळे त्याला एक वेगळं फिल्ट्रेशन सिस्टम स्पेशल लागतं. सगळ्या माशांबरोबर ठेवला तर एवढं क्लमझी असल्यामुळे सगळे मासे त्याला येऊन शेपट्या त्याचे टोचतात. दिसायला खूप सुंदर मासा येतो पण मग त्याचा हा ड्रॉबॅक आणि मग तो मरतो. म्हणून इंडिपेंडेंट ठेवायचं. ही टेट्रा व्हरायटी जी आहे ही अशी शोलिंग बिहेवियर दाखवते. म्हणजे ग्रुपनी फिरते. एकाच जातीचे मासे, समजा निऑन टेट्रा असतील, ज्याचा स्क्रीनवर मी दाखवतोय, लेमन टेट्रा आहे किंवा काय, तर हे असे एकत्र फिरतात आणि ते अतिशय आकर्षक दिसतात आणि ते दुसऱ्या माशांना बिलकुल त्रास देत नाही, व्यवस्थित राहतात ते. हे बार्ब आहेत, हे सगळ्यात नॉटी फिश आहेत. तर हे खूप चपळ असतात बार्ब व्हरायटी, आणि ते कुठल्या पण माशांच्या मागे अशी मागे लागतात, त्याची शेपटी कुरतडतात. म्हणून जराशे बार्ब व्हरायटी बरोबर फास्ट मासेच ठेवायला लागतात. हो बरं. हे गोरामी आहे. गोरामी एक प्लेझंट फिश आहेत, कोणालाही त्रास देत नाही आणि कुठल्याही माशांना इनफॅक्ट त्रास देत नाही, आणि जास्त एरेशन ह्या माशांना लागत नाही, कारण काय हे एअर ब्रिदिंग आहेत, पाण्याच्या बाहेर तोंड काढून ते श्वास घेतात. तर त्याच्याबरोबर पण जास्त अग्रेसिव्ह मासे किंवा जास्त फास्ट मासे टाकून चालत नाही. हे शार्क व्हरायटी, ऍक्च्युली शार्क ह्याचं नाव दिलं पण आहेत हे कॅटफिश. यांचं काम असं असतं की जे शेवाळ झालेलं असतं किंवा माशांचं खाणं जे उरलेलं असतं तर ते खातात. हे टँकमध्ये आयडियल मासे आहेत, काही इश्यू नाही. हे चिकलेट व्हरायटी, हे एक्झॉटिक चिकलेट दिसायला खूप सुंदर दिसतात पण अतिशय अग्रेसिव्ह असतात ते. त्याच्यामुळे ठेवायचे असेल तर फक्त चिकलेट्स ठेवायचे, त्याच्याबरोबर दुसरे मासे नाही राहू शकत. माशांचे पण स्वभाव असतात असं आपण म्हणू शकतो, नाही का? ह्या सगळ्याचा एकंदरीत विचार करून मगच आपण टाकी घरामध्ये ठेवायची आणि त्या अनुषंगाने कोणती काळजी घेतली पाहिजे हे तर तुम्ही सांगितलंय. आजकाल एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जे की ॲक्वास्केपिंग असं आपण ज्याला म्हणतो, तर त्याविषयी सर तुम्ही थोडक्यात काय सांगाल? ॲक्वास्केपिंग म्हणजे जसं लँडस्केपिंग आहे तसं ॲक्वास्केपिंग आहे. म्हणजे पाण्यामध्ये कसं आयडियल टँक्स असायला पाहिजे, तर त्याचे तुम्हाला काही फोटोज दाखवतो मी. त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ॲक्सेसरीज असतात. म्हणजे जसे आता ही समोर तुम्हाला टँक दिसते, तर या टँकमध्ये प्लांटेशन आहे. तर प्लांटेशननुसार बरेच प्रकार आहेत. मोठे जाड पानाची पानं आहेत, रुंद पानं आहेत, काही उभी झाडं आहेत. म्हणजे बेसिकली दगड आहेत, बॉगवूड्स आहेत. तर या धर्तीने आपण ते प्लांटेशन करायचं असतं, म्हणजे जेणेकरून ते आकर्षक दिसेल. एक कम्प्लीट जंगल कसं दिसतं त्याप्रमाणे. फक्त समोरचा भाग जो आहे तो आपण मोकळा ठेवायचा आहे, कारण काय ते खाणं पडलं असेल किंवा काही जे, आणि स्लोप ठेवायचा, म्हणजे जे काही खाणं असेल ते वरती खाली येतं, समोर येतं, मग आपण ते काढू शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला बॉगवूड दिसतं, मॉस दिसतात, ग्रास दिसतात आणि बारीक पानांची झाडं दिसतात, रुंद पानाची झाडं दिसतात. तर हे सगळं कॉम्बिनेशन जर परफेक्ट केलं तर ॲक्वास्केप टँक्स हे अतिशय सुंदर दिसतात. आता स्टोन्सचं पण आहे. तर काही मासे जे आहेत ते जिथे प्लांट्स त्यांना म्हणजे प्लांट्स खातात किंवा डिस्टर्ब करतात त्यांना तुम्ही स्टोन्स मध्ये ठेवू शकता, तर ते स्टोन्स मध्ये चांगले दिसतात ते. तर ह्या धर्तीने तुम्ही ॲक्वास्केपिंग हे असं करायचं असतं. बरोबर. सर, आपण असं थोडक्यात म्हणू शकतो की जेव्हा शोभिवंत मासे एक छंद म्हणून जोपासताना त्याची पूर्णपणे, म्हणजे अर्थात कुठल्याही गोष्टीचं माहिती घेणं फार गरजेची असते, आणि इथे तर आपण एका जीवाशी छान खेळत असतो किंवा त्याला छंद म्हणून जोपासत असतो. त्यामुळे अशा वेळेला व्यवस्थित पूर्ण माहिती घेऊन, जसे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा संपूर्णपणे विचार करून जर आपण हा छंद जोपासला तर मला वाटतं हा छंद खूप छान प्रकारे आपण जोपासू शकतो, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचंय www.facebook/sakhisahyadrady या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisahyadrady@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप वेगवेगळे मुद्दे आहेत खरं तर जे आम्हालाही माहिती नव्हते, त्या अनुषंगाने तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.